पटकन माधवराव भांडारी यांच्यापर्यंत जाऊयात. फोनच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडलेले आहेत माधवराव भांडारी, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर आत्ताच्या घडीला आपल्यासोबत ते या चर्चेमध्ये ते भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडतायत. मला सांगा माधवराव, भारतीय जनता पार्टी पोस्टल बॅलेट असो की आत्ताचे प्राथमिक कल असो याच्यात आघाडी सुरुवातीपासून टिकवू नये, पण चुरस आहे असं दिसतंय. 73, 75, 60, 40 असे वेगवेगळे कुठलेही आकडे आले तरी त्यातली चुरस काही संपत नाही. माधवराव, मी सुरुवातीपासूनच म्हणालो तसं की ही चुरस तर राहणारच आहे. अगदी एकतर्फी निकाल बंगालचे लागतील ही शक्यता नाहीये. आणि दुसरा त्यातला जो महत्वाचा मुद्दा सोमेन मुखर्जीने सांगितला की पोस्टल बॅलेट मधले कल हे माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे, कारण पोस्टल बॅलेट एका विशिष्ट वर्गाचा आहे आणि ते सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे. आजपर्यंत हा सगळा सरकारी कर्मचारी वर्ग एक गठ्ठा तृणमूल काँग्रेसला किंवा जो सत्ताधारी असेल त्याला मतदान करत आला. पूर्वी कम्युनिस्टांना करत होता, नंतर तृणमूल काँग्रेसला करत होता. पण यावेळेला ते चित्र बदललं. यावेळेला त्याच्यामध्ये पोस्टल बॅलेटमध्ये सुद्धा भाजपाला मतं मिळत आहेत. याचा अर्थ पश्चिम बंगालच्या एकूण मतदारांची मानसिकता बदललेली आहे आणि ती बदललेली मानसिकता आता ह्या सगळ्यातून दिसते. आता फक्त ती पुढे जाऊन किती रूपांतरित होते हे बघायला आपल्याला अजून एखाद तास द्यावा लागेल. माधवराव, पण याच्यामध्ये एक विचारतो, पटकन एक विचारतो. ममता बॅनर्जींची देहबोली गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्यापैकी बदललेली दिसली आणि त्यात सुद्धा ज्या वेळेला पहिल्या टप्प्याचं मतदान आटपलं माधवराव, त्यात ममता बॅनर्जी यांची एकूणच देहबोली ही नैराश्याकडे झुकलेली का दिसावी आणि चिडचिड बऱ्यापैकी होत राहिली त्यांची दुसरा टप्पा जसजसा जवळ येत होता? एकतर अखंड चिडचिड करत राहणं हा ममता बॅनर्जींचा स्थायी भाव आहे. त्यांच्या राजकारणाचा तो एक अविभाज्य घटक आहे. त्या कुठल्याही कारणाने चिडचिड त्रागा करत असतात, थैथयाट करत असतात आणि त्याच्यातून त्यांना असं वाटतं की त्यातून आपण आपल्या महिला मतदारांना जास्त आकर्षित करतो, अशी त्यांची आतापर्यंतची समजूत होती. काही प्रमाणात ते खरंही होतं. पण आताच त्यांचं देहबोलीतलं नैराश्य निश्चितपणे त्यांनाही पराभवाचा अंदाज आलेला आहे आणि आपण पराभूत होऊ शकतो ही शक्यता दिसत असल्यामुळे ते जास्त त्रागा थैथयाट करतायत, हेही तेवढंच खरं आहे. मगाशी मी फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून देत होतो की काँग्रेस ही पश्चिम बंगालमधून गेली 50 वर्ष सत्तेपासून दूर आहे. जी, त्यांचा कुठेही सत्तेशी काही संबंध आलेला नाही आणि त्यामुळे काँग्रेसला तिथे फक्त भाजप पराभूत होतोय का ह्या एका विषयातच रस आहे आणि त्याच्यात त्यांना आनंद आहे. ठीक आहे, त्यांची ती भूमिका आहे, पण बाकी काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका औचित्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. पटकन संध्या सवालाखे यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. याच मुद्द्याला उत्तर देण्यासाठी संध्या सवालाखे आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्या या चर्चेमध्ये खरं तर बिगर भाजपा प्रतिनिधी म्हणूनही आहेत आणि काँग्रेसच्या प्रतिनिधी म्हणून सुद्धा आहेत. संध्याताई, माझा आवाज येतोय ना आपल्यापर्यंत? आणि आपण माधवराव काय बोलले ते ऐकलेलं असेल. ते म्हणतायत तुम्हाला आता सध्या स्वतःच्या विजयापेक्षा भाजप हरणार की नाही यावरच जास्त लक्ष द्यावं लागतंय. ऍक्च्युली ते जुने दिवस विसरले, त्यांना जुने दिवस आठवत नसेल पश्चिम बंगालचे, परंतु आम्हाला आठवतात आणि आम्हाला काय तिथे आशा नाही असं नाही. फक्त आम्हाला एक गोष्ट मात्र प्रामुख्याने त्या ठिकाणी बघायला मिळाली की एक महिला, मी पहिलेही सांगितलं एक महिला म्हणून मी बोलते, की पूर्ण केंद्राची यंत्रणा यांना त्या ठिकाणी लावावं लागली, हे मात्र त्यांनी विसरू नये. आमच्याबद्दल बोलताना आम्हाला काँग्रेसला भाजप हारताय का हे नाही, हा देश वाचवायचा आहे, त्यासाठी आमचं हे सगळं चाललेलं आहे. मात्र ह्यांनी तर पूर्ण केंद्राची यंत्रणा एका महिलेसाठी, हे नेहमी सांगतात की ममताजी दादागिरी करतात, तर ह्यांनी काय केलं मग पश्चिम बंगालमध्ये हे यांनी तपासून बघितलं पाहिजे, हा माझा त्यांना प्रश्न आहे.